माझा आवाज येतो का? क्लिअर ना? थँक्यू. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यावर, पाठकणा मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही मनात भावना. आणि करूया श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडी. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. डावी आपल्याला ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन करायचं आहे. 15 स्ट्रोक्स द्यायचे आहेत. सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक. सुरुवात करूया. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. उजवा हात गुडघ्यावर, डाव्या दिशेला, डाव्या नाकपुडीमध्ये जो काही श्वसन मार्गातला बदल आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद. उजवीने सहज श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स. असे आपल्याला 15 स्ट्रोक्स द्यायचे आहेत आपापल्या क्षमतेने. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हात गुडघ्या. उजव्या नाकपुडीमध्ये झालेला श्वसन मार्गातला बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. कपाळावर कोणतीही हाटी नाही. चेहरा अगदी शांत. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओंकार. डोळे अलगद मिटलेले आहेतच. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत उच्चार. दुसऱ्या उच्चारासाठी पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना ओंकार. तिसरा शेवटचा उच्चार. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. काही क्षण शांत. चित्तशुद्धी प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया. प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना आपण एकत्रित बोलूया. सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. करणार आहोत नवमुद्रा. जोडलेले हात श्वास घेत घेत डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात, कपाळ, सीटचा भाग जमिनीवर
संपूर्ण नमस्कार. लीन भाव भक्तिभाव साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओम आणि सावकाश श्वास घेऊन घे. कमरेतनं सरळ व्हायचं आहे. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. आणि सावकाश डोळे करून एकरूपी मोकळे. हरी. कर्णाला खूप चक्की घाल. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर. आता दोन्ही हातांची बोट जी आहे एकमेकांमध्ये गुंतवूया. कृपया फक्त ऑडिओ कोणाची ऑन असतील तर त्यांनी ते बंद करा. माईक आपला म्यूट करून ठेवा म्हणजे बाकीच्या नाही त्रास होणार. आपल्या हातांची बोट एकमेकांमध्ये गुंतवून घ्या. आणि आता तळवे जे आहेत हाताचे हे आपले समोर जाऊ स्क्रीनच्या दिशेने. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घे. थोडस मागे झुकायचंय आणि श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. 1 सुरुवात करा. 2 आपली हाताची पकड पावलाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न. 3 4 आणि 5. 5 वेळा झाल्यावर थांबायचंय. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. थोडस मागे झुकायचं आणि श्वास सोडत डावीकडून उजवीकडे. 1 2 4 बरोबर. छान कर. आणि 5. आणि हाताची पकड जी आहे ती आता सोडून द्यायची आहे. दोन्ही हात खाली. 5 वेळा झाल्यावरती पायांमधलं अंतर कमी करा आणि थोडा वेळ विश्रांती. मान नदी सहित सोडून विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत आपल्या भूमातेला म्हणजे पृथ्वीला आपलं नमन. हे कसं करायचं आपण बघून घेऊ आणि मग एकत्रित करू. माझा आवाज बरोबर येतोय? मी बरोबर दिसते प्रत्येकाला? ठीक आहे. तर आता हे भूमातेचं नमन कसं करायचं. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. एक श्वास दोन्ही हात जे आहेत ते मांड्यांवर असतील. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास थोडं उजव्या साईडने मागे वळायचं. कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा. पुन्हा श्वास घेत वर यायचं आणि मग डाव्या साईडने मागे वळून श्वास सोडताना कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न. पुन्हा श्वास घेत वर. साधी सोपी कृती आहे. लक्षात आले प्रत्येकाच्या? यथाशक्ती प्रयत्न करायचा. सुरुवात करूया. पूर्वस्थिती. दोन्ही पाय जोडलेले हात शिराच्या तवर. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजव्या साईडने मागे वळायचंय. कपाळ जमिनीकडे. श्वास घेत वर आणि आता श्वास सोडत डाव्या साईडने मागे वळून कपाळ जमिनीकडे. पुन्हा श्वास घेत वर उजवीकडे. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत वर. लास्ट राऊंड. श्वास सोडत उजवीकडे. भूमातेला नमन. पृथ्वी देवतेला नमन. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे. आपल्या भूमातेबद्दल कृतज्ञता आपण व्यक्त करतो. नमन आणि सावकाश सरळ विश्रांती. थोडा दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. काल आपण पद्मासन आणि अर्ध पद्मासन बघितलं बरोबर. तर आता काही जणांना गुडघ्यांमध्ये त्रास आहे. गुडघे आपले पाय पटकन वळत नाही. तर त्यांच्यासाठी एक सोपं आसन आहे ते म्हणजे स्वस्तिक आसन. कसं केलं जातं बघून घेऊया आणि मग एकत्रित करू. दरवेळेला कसं आपण जेव्हा नवीन आसन करतो तेव्हा आपण दोन्ही पाय असे जुळलेले ठेवतो बरोबर. तर हे जेव्हा आपण स्वस्तिक आसन करतो ना तेव्हा आपल्याला दोन्ही पाय जे आहेत ते असे लांब ठेवायचे आणि पहिला कुठलाही पाय तुम्ही घेऊ शकता. आता मी सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करते. त्याचं जे पाऊल आहे ते बघा डाव्या पायाच्या मांडीला लावून घेतलंय. ठीक आहे. टाच जी आहे ती जास्तीत जास्त आपल्या शरीराच्या जवळ आहे आणि त्याच्यानंतर डावा पाय फोल्ड करायचा आणि त्याचं जे पाऊल आहे हे उजवा पायाची जी पोटरी आहे ना त्याच्यामध्ये फिक्स करून घ्यायचं या प्रकारे. आणि जो खाली पाय आहे तो अजून थोडासा आपल्या शरीराकडे ओढून घ्यायचा.
हे झालं स्वस्तिकासन. सोपं आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, पद्मासन अर्ध पद्मासन व्यवस्थित जमत नाहीये, त्यांच्यासाठी हे एक सोपं आसन ते म्हणजे स्वस्तिकासन. दिसलंय प्रत्येकाला कसं केलंय ते? मग आता आपण एकत्रित करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि सुरुवातीला तुम्हाला जो पाय पहिल्यांदा फोल्ड करायचा तो करू शकता, उजवा किंवा डावा. तुम्हाला जो पाय सहज फोल्ड करता येईल तो करा. एक पाय फोल्ड करून घ्या आणि तो आपल्या शरीराच्या जवळ लावा या प्रकारे. आणि त्याच्यानंतर दुसरा पाय फोल्ड करायचा आहे आणि जो पाय आपण आधी फोल्ड केलाय ना त्याच्या कोपरीमध्ये त्या पायाचं पाऊल टाक. त्याच्या कोपरीमध्ये पायाचं पाऊल. आपला अंगठा जो आहे हा थोडासा बाहेर येईल त्या पायाचा, काही हरकत नाहीये. आणि जो पाय आता खाली आहे तो अजून थोडासा शरीराकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करा. आणि बघा या आसनामध्ये तुम्हाला स्थिर बसता येत आहे का? सोपं आहे आसन. हे सुद्धा एक ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. ज्यांना अर्ध पद्मासन पद्मासन जमत नाही किंवा करायला त्रास होतो त्यांच्यासाठी हे एक सोपं आसन. बघा पाठकाणा इथे सुद्धा पुन्हा एकदा नॅचरली सरळ राहतो. ज्याला तेही जमत नसेल त्यांनी साधी बैठक करायला हरकत नाहीये आपापल्या क्षमतेने. लक्षात आलंय? आता प्रत्येकाने जरा केलंय स्वस्तिकासन या स्थितीमध्ये. हा बरोबर 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 केलं. तर या स्थितीमध्ये आपण थोडा वेळ थांबूया. डोळे बंद करायचे. पाठकाणा आपला नैसर्गिक सरळ राहतो. चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित हास्य. आपण थोडेसे हातांची सूक्ष्म व्यायाम करूया. दोन्ही हात जे आहेत हे समोर घ्यायचे. हाताचे तळवे जे आहेत हे पहिल्यांदा आपले सिलिंगच्या दिशेने असतील. बरोबर. आणि आता श्वास घेत हात फोड, श्वास थोडं सरळ, श्वास घेत फोड, श्वास थोडं सरळ, श्वास घेत फोड, श्वास थोडं सरळ. बरोबर. आता आपल्याला हाताचे जे तळवे आहेत हे जमिनीला समांतर असतील. हाताची मुठी वळून घेऊया. आधी मूठ वळून घेऊया. थोडंसं मनगटामध्ये रोटेशन करून घेऊया. हाताची मूठ वळवायची आणि सुरुवात करूया क्लॉकवाईज. 1 2 3 फक्त मनगटामध्ये हालचाल. 4 5 विरुद्ध बाजूने करूया. आपण मनगटाचं रोटेशन करतोय. हा 1 2 3 4 5 बरोबर. आता पुन्हा एकदा आपल्या हाताच्या मुठी सोडून द्यायच्या आहेत. तळवे आपले सिलिंगकडे असतील. हात फोल्ड करून घ्या. समोरून दोन्ही कोपरे जॉईन करून घ्या. करूया शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 बरोबर. पुन्हा दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून द्यायची आणि श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3 बरोबर. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती. थोडा वेळ स्थिर बसायचं. आणि आता आपण कोपरापासून आपला हात जो आहे हा रोटेट करणार. त्यासाठी काय करायचं? डाव्या हाताने फुलवर त्या केलेली हाताचा जो आपला कोपराचा भाग आहे तो पकडायचा आहे या प्रकारे. गेलेच आणि बोलायला दुसऱ्या येतो. हाताची मूठ वळून घ्यायची. अंगठा हातमध्ये त्याच्यावर 4 बोट. बरोबर. आणि आता कोपरापासून आपला हात गोलाकार फिरवा. तीन 4 आणि 5 विरुद्ध बाजूने करूया. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 आणि 5 बरोबर. उजवा हात खाली, डावा हात खाली. 5-5 वेळेला दोन्ही बाजूनी केलंय. आणि आता विरुद्ध बाजूने करूया. उजव्या हाताच्या आधाराने आपल्याला डावा हाताचं कोपर पकडायचं आहे. डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची आणि सुरुवात करूया. 1 2 3 4 5 बरोबर. आणि आता विरुद्ध बाजूने 1 आपल्या एल्बो मध्ये जी हालचाल होते त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. 3 4 आणि 5 बरोबर. सावकाश मूठ ओपन करायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे बंद करायचे. थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथेच. आणि आपण करूया नेक रोटेशन. एक श्वास भरून घ्यायचा.
श्वास सोडत मान आपली पुढे झुकवायला सुरुवात करायची. हनुवटी कॉलर बोनला लावण्याचा प्रयत्न आणि श्वास घेत घेत मान उजवीकडे पाठीमागे. श्वास सोडत सोडत डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत मान उजवीकडे पाठीमागे. श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. श्वास घेत डावीकडे पाठीमागे. श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. सेकंड राऊंड, लास्ट राऊंड. श्वास घेत डावीकडे पाठीमागे. श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर थोडा वेळ थांबायचं. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत मान सावकाश वर मध्यभागी. आणि आपण जे आसन घातलंय ते सावकाश सोडून द्यायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आणि आज आपण शिकणार आहोत मार्जरासन. हे कसं केलं जातं आधी आपण बघून घ्या आणि मग एकत्रित करा. आधी कृती लक्षात घ्या मार्जरासनची कशी आहे आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला विश्रांती स्थितीमध्ये बसायला हरकत नाही. मार्जरासन करताना दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे आणि आपल्याला एकेका पायाने आपण वज्रासन करून घेतो. उजवा पाय फोल्ड करतो, मग डावा पाय फोल्ड करतो आणि त्याच्यानंतर आपण गुडघ्यावर आपल्याला उभं राहायचं असतं. मार्जरासन आधी बघून घ्या कसं केलं जातं. आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला शोल्डर एवढं अंतर घ्यायचं असतं. तर हे अंतर कसं घ्यायचं, तर आपल्या हाताच्या आधाराने हाताचा जो कोपर आहे तो एका गुडघ्याला लावून घ्यायचा आणि दुसऱ्या हाताचा पंजा हा दुसऱ्या गुडघ्याच्या इथे. या प्रकारे आपल्याला हे हाताचं माप घ्यायचं आहे शोल्डर इथे. त्याच्यानंतर आपल्या दोन्ही हातांची जी कोपरं आहे ती आपल्याला आपल्या गुडघ्यांच्या इथे लावून घ्यायची अशा प्रकारे. आणि हाताचे जे तळवे आहे हे जमिनीकडे असते. आणि मग आपल्याला कमरेतनं म्हणजेच आपल्या हातातून आणि गुडघ्यातनं सरळ व्हायचं. तुम्ही बघू शकता आता हे संपूर्ण जे शरीर आहे हे एका सरळ रेषेमध्ये. ठीक आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की त्याच्यानंतर आपण करणार आहोत मार्जरासन भाग 1. आता मी थोडीशी क्रॉस होते कारण की तुम्हाला कृती पूर्ण दिसली पाहिजे. मार्जरासन भाग 1 करण्यासाठी आपण एक श्वास भरून घेतो आणि श्वास सोडत सोडत आपलं कपाळ जे आहे हे सिरीकडे न्यायला सुरुवात करतो. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, तोंड बंद, पोटाचे स्नायू आणि पाठीचे स्नायू रिलॅक्स. जाणीव पूर्णपणे श्वासाची. देहधारणा, प्राणधारणा. देहधारणा म्हणजे आपण जो आकृतीबंध केलाय शरीराचा त्याची जाणीव आणि प्राणधारणा म्हणजे आपल्या श्वासाची जाणीव. हा झाला मार्जरासन भाग 1. ज्यांना स्पॉन्डिलिटिस आहे ते मार्जरासन भाग 1 आसन सोडताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत मान मध्यभागी येते. नजर पुन्हा दोन्ही हातांच्या मध्ये असते. तर ज्यांना स्पॉन्डिलिटिस आहे त्यांनी मार्जरासन भाग 2 करणं टाळायचं. मार्जरासन भाग 2 करण्यासाठी आपले हाताचे जे पंजे आहेत, तळवे आहेत हे थोडेसे आपल्या गुडघ्याच्या दिशेने घेऊन यायचे. थोडेसे आपल्या गुडघ्याच्या दिशेने सरकवायचे. म्हणजे आपल्या पाठकळ्याला जी कमान मिळते ती अपेक्षित कमान आपल्याला अनुभवता येईल. आधी कृती बघून घ्या आणि मग एकत्रित करू. आता मार्जरासन भाग 2 साठी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत हनुवटी आपल्या गळ्याकडे घेऊन जायला सुरुवात करायची. किन लॉक पोझिशन होते इकडे. हनुवटी गळ्याला लॉक होत जाते. आपल्या पाठकळ्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतो. जसं मांजर आळस देतो त्याप्रमाणे ही आपली पाठीची पोकळी दिसते. आणि देहधारणा, प्राणधारणा. आसन सोडताना एक श्वास घेऊन घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत पुन्हा मध्ये नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा वज्रासनामध्ये
स्थिर. लक्षात आलं प्रत्येकाचं कसं केलंय आसन. सुरुवात करूया आता आपण एकत्रित सगळ्यांनी. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही पाय समोर जोडलेले. आणि आता एकेका पायाने आपण वज्रासन करून घेऊया. उजवा पाय फोल्ड करायचा, मग दुसरा पाय फोल्ड करून घ्यायचा. अगदी सावकाश. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांना समजलं असेल की गृहीत धरते. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज टाका. कोणाचा आलाय का मेसेज? वज्रासनामध्ये स्थिर बसला. आवाज येतोय ना माझा आता बरोबर? येतोय ना? ओके ओके, थँक्स. ज्यांना आवाज येत नसेल ना त्यांनी पुन्हा एकदा रिजॉईन करायला हरकत नाहीये, म्हणजे आपल्याला आवाज परत व्यवस्थित येईल. ठीक आहे, आता आपण वज्रासनामध्ये बसलोय. डोळे बंद करून आपला संपूर्ण आकृती बंद तपासून पहा. दोन्ही गुडघे एकमेकाला जोडलेले आहेत. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहे. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आहेत आणि ती मांड्यांवर आहे. पाठ करा नैसर्गिक सरळ. ध्यानात्मक पट्टीतलं जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन वज्रासन. डोळे अलगद मिटलेले आहेत. आणि आता आपण या स्थितीमध्ये करणार आहोत एक ओंकार. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास घेऊन घ्या आणि श्वास सोडताना ओंकार. अवकाश डोळे उघडायचे आणि आता हात जोडून घ्या. दोन्ही हात जोडून घ्या. आता जोडलेली आपली हाताची जी कोपरं आहे ती आपली जमिनीला समांतर आहे, बरोबर. आणि आता हे जोडलेले हात श्वास घेत घेत डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात. श्वास घेत घेत डोक्याच्या दिशेने वर, बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर आपली एका बिंदूकडे स्थिर करून घ्यायची आहे. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आपल्या पाठकण्याला जो ठेच मिळतोय उभ्या कक्षेत त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. खूप छान. डोळे अलगद मिटलेले आणि पूर्णपणे श्वासाची एक दीर्घ श्वसन करून घेऊया. एक खोलवर भरपूर श्वास घेऊन घ्या. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. आणि आता उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना आपल्या हातांचा स्पर्श कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात मांड्यांवरती. छान. थोडस आपण एक आपल्याला कधी कधी मरगळ आलेली असते तर ती घालवण्यासाठी आपण हा थोडासा खेच देणारा पर्वतासन केलं. आणि आता सगळ्यांनी गुडघ्यांवर उभं राहायचंय. आता जे मॅट वर आहेत त्यांनी फक्त पुढे मागे चालायचे. जे मॅट वर जे साधना करतायत त्यांनी फक्त गुडघ्यांवरती थोडस पुढे मागे चालायचं. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी लाभदायक. आपले हात जे आहेत हे कमरेवर ठेवा, म्हणजे बॅलन्स जाणार नाही. व्यवस्थित तुम्हाला त्या गुडघ्यांवरती चालता येईल. आणि आपले पायाचे तळवे जे आहेत ते सिलिंगच्या दिशेने फ्लॅट असतील. हा, बरोबर. छान. थोडस पुढे मागे चालायचंय. आणि आता सावकाश कृती थांबवायची. पुन्हा मध्यभागी यायचं. आता ज्यांचं राहिलं चालून घ्यायचं ते थोडस पुढे मागे चालून घ्या 3 ते 4 वेळा आणि मग मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता करूया मार्जरासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर, थोडस आधी अंतर घ्या. पुन्हा आपल्या सीटचा भाग हा पूर्णपणे आपल्या टाचांवर पायांवर येऊ दे. आणि मग हाताच्या आधाराने आपल्याला हे गुडघ्यांमधलं अंतर घ्यायचंय. एका हाताचा कोपर आणि हाताच्या पंजाने गुडघ्यांमधलं अंतर फिक्स करायचं. बरोबर, छान, परफेक्ट करताय. हा, एकदा हे फिक्स झालं आपण आपले गुडघे ऍडजस्ट केले की मग आपली हाताची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून घ्या. दोन्ही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून घ्या. हा, आणि आता आपल्या हातातनं आणि गुडघ्यातनं सरळ व्हायचं. नजर जी असेल ती आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये.
आता इथे खांदे नकळत ताणले जातात तर ते अगदी रिलॅक्स ठेवा. आपल्या आपलं पाठ सुद्धा रिलॅक्स आणि पोटाची स्नायू सुद्धा रिलॅक्स. आणि आपण आता करणार आहोत मार्जरासन भाग 1. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक मार्जरासन भाग 1 आणि भाग 2 थायरॉइडसाठी अतिशय लाभदायक, उपयुक्त, उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक. आता सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत आपलं कपाळ जे आहे हे सिलिंगकडे घेऊन जायला सुरुवात करा. अंतिम स्थितीमध्ये पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स, डोळे बंद, तोंड बंद, देहधारणा प्राणधारणा. देहधारणेमध्ये जाणीव जी आहे ही आपल्या संपूर्ण शरीराच्या आकृतीबंधाकडे घेऊन जा. पाठ करण्यात आलेला अंतर्वक्र आकार, गळ्यापासून पोटापर्यंत तिथल्या सगळ्या स्नायूंना आलेला ताण, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. मानेच्या पुढच्या भागामध्ये ताण आहे, मागच्या भागामध्ये दाब आहे, त्याची जाणीव. ही झाली देहधारणा आणि प्राणधारणा. जाणीव आपल्या श्वासाची. आपला श्वास संथ आणि लयबद्ध चालू आहे. कपाळावर कोणतीही अटी नाही. खूप छान, खूप सुंदर. आणि आता आसन सोडताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत मान आपली मध्यभागी येईल. नजर पुन्हा दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आता इथे तिथल्या तिथे थोडस रिलॅक्स व्हा. पोटाचे स्नायू, पाठकणा एकदम रिलॅक्स ठेवा. आणि आता आपले हाताचे तळवे थोडेसे आपल्या गुडघ्याच्या दिशेला घेऊन घ्या. हाताचे तळवे थोडेसे गुडघ्याच्या दिशेला घेऊन. हा, बरोबर बरोबर. आणि आता आपण करूया मार्जरासन भाग 2. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी मार्जरासन भाग 2 करू नका. बाकीच्यांना करायला हरकत नाहीये. आणि आता एक सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत आपली हनुवटी कॉलर बोनकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. आणि आता बघा आपल्या पाठकण्याला ताण आलेला आहे. मगाशी जिथे ताण होता तिथे दाब आहे, म्हणजे आपल्या उदरस्थ ग्रंथींवर, आपल्या कंठाच्या ग्रंथींवर आता दाब आलेला आहे समोरच्या साईडने. आणि मागच्या साईडने पाठकण्यापासून आपल्या मानेपर्यंत संपूर्ण भागाला ताण आलेला आहे. त्याची जाणीव. देहधारणा, पाठकण्याला आलेला कमानीसारखा आकार. आणि आता इथे आपण एक दीर्घ श्वास करून घेऊ. एक खोल व भरपूर श्वास घेऊन घ्या. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्यायला सुरुवात. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत सावकाश मध्यभागी नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. सावकाश वज्रासनामध्ये स्थिर. वज्रासनामध्ये स्थिर. डोळे बंद करायचे आणि आपण जे मार्जरासन केलं त्याचा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जो काही बदल झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. कुठे ताण, कुठे दाब होता त्याचा मनोबल मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि सावकाश एकेका पायाने वज्रासन जे आपण घातले ते सोडून द्यायचंय. एकेका पायाने वज्रासन सोडून द्या आणि विश्राम. मान मागे सर सोडून विश्राम. आणि सावकाश दंडस्थितीमध्ये यायचं आपल्याला. उठून उभं राहायचं. अगदी सावकाश. दंडस्थिती विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे सर सोडून द्यायची. ही काही न करता अगदी सावकाश. आणि आता आपण करूया नी रोटेशन. त्यासाठी मी थोडीशी पुढे येते. सुरुवातीला आपण थोडस आपल्या गुडघ्यांमध्ये अंतर घेऊया. थोडस अंतर घ्या गुडघ्यांमध्ये. आणि आता थोडस फोल्ड व्हायचंय. आपल्या हाताचे कप करायचे आणि ते गुडघ्यांवर ठेवायचे. या प्रकारे हाताचे कप करायचे आणि आपले हात जे आहेत हे गुडघ्यांवर येतील.
आणि सुरुवातीला आपले गुडघे जे आहेत ते थोडेसे पुढे ढकलायचे, दोन्ही आपले गुडघे जॉईंट करून घ्या आणि 1 2 3 बरोबर करताय, 4 आणि 5 बरोबर. पुन्हा आता दोन्ही जे गुडघे आहेत ते थोडेसे मागे ढकला आणि मागून पुढे या. 1 मागे ढकलायचे आणि मग पुढे यायचे. 2 3 4 आणि 5 बरोबर. सावकाश सर सावकाश आणि थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायचे, विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत कटी चक्रासन. कटी म्हणजेच काय तर आपली कंबर. आपल्या कमरेला आपल्याला चक्र म्हणजे काय तर ट्विस्ट करतो आपण. तर हे कसं केलं जातं बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. कसं सोपं आहे, आपण एकत्रित पण करू शकतो, सोपी कृती आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आता दोन्ही हात जे आहेत हे खांद्यातनं सरळ करा. बरोबर. आणि आता डावा जो हात आहे हा समोरून उजव्या खांद्यावर येईल. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर. आणि आता उजव्या साईडने मागे पळायचंय आणि डाव्या पायाची टाच बघायची. उजव्या साईडने मागे वळून डाव्या पायाची टाच बघायची. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आणि आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर येईल, डावा हात मागून उजव्या कमरेवर जाईल आणि त्याच्यानंतर डाव्या दिशेने मागे वळायचंय आणि उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करायचा. बघा इथे आपल्या पूर्ण कमरेच्या इथे जो ट्विस्ट मिळतो त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. म्हणून त्याला कटी चक्रासन म्हणतात. डायबिटीस साठी अतिशय लाभदायक आणि मग पुन्हा मध्यम. ठीक आहे. आता हीच कृती आपल्याला थोडीशी डायनामिक करायची, थोडीशी जलद करायची. सुरुवात करूया. एकदा आपल्याला उजवीकडे आणि एकदा डावीकडे वळायचं. सुरुवात करायची. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्या. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे. 2 असं आपल्याला थोडंसं डायनामिक. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 वेळा झाल्यावर आपण मध्यभागी आलोय. दोन्ही हात तसेच खांद्यातनं सरळ ठेवा आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत सावकाश दोन्ही हात नियंत्रित आपल्या शरीराच्या जवळ. बरोबर. आणि पायांमधलं अंतर कमी करा आणि विश्रांती. थोडा वेळ मान मागे सैल सोडून विश्रांती. आज आपण हस्त उत्तानासन आणि हस्त पादासन ही 2 आसनं बघणार आहोत. ही दोन्ही आसनं सूर्य नमस्कारांमध्ये येतात. तर ही कशी केली जातात आधी आपण बघून घेऊया. जे जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे, नवीन साधकांनी आधी बघून घेऊया. हस्त पादासन आज आपण बेसिक करणार आहोत. जे ऍक्च्युअल किंवा जे ग्रंथांमध्ये आहे ते आपण आज करत नाही आहोत. आज आपण बेसिक किंवा पूर्व अभ्यास करणार आहोत. त्याच्या आधी मी हस्त उत्तानासन दाखवते. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आणि श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. श्वास घेत घेत आणि थोडासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा, म्हणजे पोट थोडंसं पुढे येतं, मान मध्ये सैल सोडून द्यायची, पाय गुडघ्यातनं सरळ. आणि उलट चाल करताना सावकाश मध्यभागी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न करायचा, ओव्हर ट्राय करायचा नाही. ज्यांना बॅक म्हणजे कमरेचा स्पॉन्डिलिसिस, लंबर स्पॉन्डिलिसिस आहे, त्याचबरोबर पाठदुखीची ज्यांना दुखणी आहे त्यांनी हस्त उत्तासन करणं टाळायचं आहे. ज्यांना त्याचबरोबर मानदुखी सुद्धा ज्यांना आहे त्यांनी सुद्धा हे करणं टाळायचं. बाकीच्यांनी करायला हरकत नाही. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले ठेवा आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात जे आहेत हे डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. आणि आता थोडा बॅकवर्ड बेंड घेताना थोडंसं पायांमध्ये अंतर घ्यायला हरकत नाहीये. जर तुम्हाला बॅलन्स जातो असं वाटत असेल तर
पोट थोडस पुढे ढकला, मान मागे सैलसर सोडून द्या. आणि आता पुन्हा एकदा जाळी श्वासाची 1 2 3 4 5 4 3 2 1. पुन्हा एकदा सावकाश मध्यभागी एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली. बरोबर, छान. आणि विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, मान मागे सैलसर सोडून विश्राम. बघा पाठ करण्याच्या इथे तुम्हाला थोडासा स्ट्रेच जाणवत असेल. कदाचित आता आज हा आपला तिसरा दिवस आहे बघा, तर आता आपली हळूहळू आसनं करायला सुरुवात होती. त्यामुळे कदाचित तुम्हाला बॉडी पेन जाणवू शकतो. दुसऱ्या दिवशी उठल्यावरती थोडासा बॉडी पेन होऊ शकतो, पण काही हरकत नाहीये. एकदा आपल्या शरीराला सवय झाली की तो बॉडी पेन पण सुद्धा आपल्याला जाणवणार नाही. तर आता आपण करणार आहोत हस्तपादासन. ही सुद्धा कृती आधी बघून घ्या कशी केली जाते, मग एकत्रित करू. हस्तपादासनला दोन्ही पाय जे आहेत ते जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ ठेवायचे आणि इथे उजवा जो पाय आहे हा आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा. उजवा पाय 1 फुटापर्यंत मी पुढे आणलाय. त्याच्यानंतर पुन्हा एकदा श्वास घेत आपले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची, कमरेतनं पुढे. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले हात पावलाच्या शेजारी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांचे हात जमिनीच्या दिशेने पोहोचत नसतील त्यांनी या प्रकारे आपले हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडू द्यायचे. ठीक आहे. ज्यांचे हात जमिनीपर्यंत पोहोचले त्यांनी आपला कपाळ जे आहे हे गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. या प्रकारे जाणीव पूर्णपणे करतात आणि मग सावकाश पुन्हा तिथल्या तिथेच कमरेतनं सरळ आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूला. लक्षात आलंय प्रत्येकाचे कसं केलंय? यथाशक्ती प्रयत्न करा. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, डोकेदुखी आहे, त्यांनी पुढे झुकताना थोडीशी काळजी घ्या. यथाशक्ती प्रयत्न करा. जर गरगरल्यासारखं वाटलं तर कमरेतनं सरळ व्हायचं आहे. माझ्या सूचनेची वाट न बघता ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, त्याचबरोबर डोकेदुखी आहे प्रचंड, त्यांनी थोडीशी काळजी घ्या किंवा नाही केलं तरीही चालेल. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेऊन या. गुडघ्यातला उजवा पाय आपला सरळ असेल. नजर समोर एका बिंदूकडे केंद्रित करून घ्यायची आहे आणि श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा आणि श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. यथाशक्ती कमरेतनं पुढे झुकायचंय आणि त्याच्यानंतर आपले हात जे आहेत ते जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. जर जमिनीच्या दिशेने पोचत नसतील तर हात सैलसर सोडून द्या जमिनीच्या दिशेने आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. उजव्या गुडघ्याकडे कपाळ नेण्याचा प्रयत्न. जाणीव पूर्णपणे श्वासाची. छान, बरोबर. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलटचा. तिथल्या तिथे सरळ. तिथल्या तिथे सरळ. बरोबर. नाही, हात आता वरती नाही घेतले तरी चालेल. तिथल्या तिथे सरळ. हा हा. बघा, हे मायग्रेनसाठी का आपण नको म्हणालो? कारण की आपला रक्तप्रवाह जो आहे हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. ऑलरेडी तिथे एक डोकं दुखत असतं आणि जर आपण ही कृती ओव्हर टाइमने केली तर आपल्याला डोकं अजून दुखू शकतं, थोडंसं चक्कर आल्यासारखं होऊ शकतं. म्हणून ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळावी. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ आहे. आता डावा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेऊन या. दोन्ही पाय आपले गुडघ्यातनं सरळ असतील, कुठेही गुडघा फोल्ड नाही करायचा. आणि आता श्वास घेत हात डोक्याच्या दिशेने वर न्या. थोडंसं बॅकवर्ड बेंड घ्या आणि श्वास सोडत सोडत सावकाश कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. बरोबर, छान. ज्यांचे हात जमिनीकडे लागतायत त्यांनी बोटं किंवा आपला पूर्ण पंजा जो आहे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. ज्यांचे नाही लागत त्यांनी सैलसर सोडून द्या जमिनीच्या दिशेने दोन्ही हात आणि आता आपलं कपाळ डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. हे करत असताना गुडघा आपल्याला फोल्ड नाही करायचा आहे. दोन्ही गुडघे आपले सरळ आहेत त्याकडे लक्ष. जाणीव पूर्णपणे श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. छान. आणि आता तिथल्या तिथे सरळ व्हा. हात वरती न घेता तिथल्या तिथेच सरळ. छान. पाय पुन्हा मध्यभागी येईल. बरोबर. विश्रांती.
थोडा वेळ आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती घ्या. मी तुम्हाला एक आसन दाखवते, ते कसं केलं जातं आधी बघून घ्या आणि मग एकत्रित आपण सगळेजण करणार आहोत. शयन स्थितीमधलं आसन आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती घ्या आणि आपण आता ते आसन बघूया. एका कुशीलावरून शयन स्थितीमध्ये जायचं. अर्ध पवन मुक्त आसन आज आपण बघणार आहोत. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे, गॅसेसचा त्रास आहे, अन्न पचन नीट होत नाही, त्यांच्यासाठी अर्ध पवन मुक्तासन हे अतिशय लाभदायक आहे. पूर्ण पवन मुक्तासन आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत. तर बघा आधी कसं केलं जातं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ह्याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी फक्त हे आसन करताना डोकं वर उचलायचं नाहीये. हे एकच कॉन्ट्राइंडिकेशन आहे स्पॉन्डिलिसिस वाल्यांमध्ये. तर आता सुरुवात करूया. मी बघून घ्या कसं केलं जातं. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय 30 अंशापर्यंत गुडघ्यातनं सरळ करून वर उचलून घ्यायचा. बघा 30 अंशापर्यंत. बरेचसे जण एकदम वर असं उचलतात, तर तसा न करता आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो फोल्ड करायचा. उजवा पाय फोल्ड करायचा. फोल्ड केलेल्या पायाला आपल्या हातांचा विळखा, एकतर तुम्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून आपल्या हाताची पकड पायाला देऊ शकता किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडून ही पकड आपण आपल्या उजव्या पायाला देऊ शकता. उजव्या पायाचं पाऊल जे आहे ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचं. डावा पाय जमिनीवर स्थिर आणि सरळ आहे. आणि आता ही स्थिती आपली पक्की झाली की आपलं डोकं वर उचलायचंय आणि हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. स्पॉन्डिलिसिस असणाऱ्यांनी ही कृती करायची नाही. तिथे पूर्णपणे आपली उजवी बाजू जी आहे तिच्यावर दाब आलेला असतो. पोटाच्या पूर्ण उजव्या बाजूला दाब आलेला असतो. आसन सोडताना प्रथम डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्यायचा, पाय गुडघ्यातनं हवेत सरळ करायचा आणि नियंत्रित जमिनीवर. आणि मग ही स्मृती विरुद्ध बाजू. डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलून तो फोल्ड करायचा. डाव्या पायाला आपल्या हाताचा विळखा, हाताची पकड करायची किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट. उजवा पाय जमिनीवर स्थिर, डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर डोकं वर उचलून हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. उलट चाल करताना डोकं प्रथम जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्यायचा, पाय हवेत सरळ आणि नियंत्रित जमिनी. लक्षात आलं तर कसं केलं जातं. सुरुवात करूया आता. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. अगदी सावकाश, यथाशक्ती आणि व्यवस्थित, फोर्सफुली न करता ग्रेसफुली करण्याचा आपण प्रयत्न करतोय सगळेजण. आणि आता सगळ्यांनी सायकल चालवली असेल ना लहानपणी, तर आता आपण थोडीशी ती चालवून घेऊया सायकल. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर उचलून घ्या एकत्रित. बघा येता येता उचलता आणि मग एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. बरोबर, छान. आपले पाय जे आहेत हे जास्तीत जास्त बघा जमिनीच्या दिशेने टाचा लावण्याचा प्रयत्न करा. हा, 5 ते वरच्यावर न करता टाचा पूर्णपणे जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. बरोबर. आणि आता विरुद्ध बाजूने करा. विरुद्ध बाजूने उलट सायकलिंग, रिव्हर्स सायकलिंग. छान. आणि बघा कोर मसल्सला कसा जो ताण येतोय, वेट लॉस ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक. पुन्हा एकदा दोन्ही पाय 90 अंशापर्यंत सरळ करा. कृती थांबवायची आहे आणि नियंत्रित जमिनी, सावकाश, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आपण करूया आता पवनमुक्तासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आपल्याला उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचलून घ्या. उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचला. बरोबर. आणि आता तो फोल्ड करा उजवा पाय. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा, एकतर तुम्ही दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तो विळखा करू शकता किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि ती पकड आपल्या पायाभोवती घट्ट करायची. आणि बघा आता
संपूर्ण आपली जी उजवी बाजू आहे हे दाब आले. आपण पाय फोल्ड केल्यामुळे आपला पूर्ण ओटी पोट जो आहे हा दाबला गेलेला आहे, बरोबर. आणि उजव्या पायाचं पाऊल जे आहे हे जमिनीच्या दिशेने सैल सोडलं. डावा पाय आपला सरळ आहे. इथे आपले खांद्याचे स्नायू अगदी रिलॅक्स करा, पोटाचे स्नायू रिलॅक्स, नकळत ते ताणले जातात. तर खांदा, पोट रिलॅक्स. आणि आता सावकाश आपलं डोकं उचलायचं आणि हनुवटी उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा आपापल्या क्षमतेने. छान. आणि आता इथे पूर्णपणे जाणीव श्वासाची. थोडस शॉर्ट ब्रीदिंग होतं, त्याकडे लक्ष. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलटचाल करूया. नियंत्रित डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय हवेत सरळ करा गुडघ्यातनं आणि मग नियंत्रित जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथेच. ही कृती आता आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. डावा पाय 30 अंशापर्यंत वरतून घ्या आणि तो फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा. हाताची पकड जी आहे ती थोडीशी घट्ट करायची पायाभोवती. आणि आता पूर्णपणे डावी बाजू जी आहे तिथे जो दाब आलेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून घ्या. उजवा पाय जमिनीवर सरळ आहे, स्थिर आहे. खांदे शिथिल, पोटाचे स्नायू शिथिल. ही स्थिती आपली पक्की झाली आहे. आता आपलं डोकं वर उचलायचं आहे आणि हनुवटी डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. जाणीव पूर्णपणे श्वासाची सुद्धा. खांदे शिथिल, पोटावरती दाब येतोय, त्याकडे लक्ष. 1 2 3 4 5 4 3 2 1. छान. सावकाश डोकं नियंत्रित जमिनीवर जाऊ दे. सावकाश. आपल्या हाताचा विळखा आहे तो सोडून द्या. डावा पाय हवेत गुडघ्यात सरळ करा आणि मग नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. आपण जे अर्धपवनमुक्तासन केलं त्याचा आपल्या संपूर्ण शरीरावर जो काही बदल झालेला आहे शरीरामध्ये त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आता सावकाश एका कुशीला वळा आणि विपरीत श्वसनस्थितीमधलं एक आसन दाखवते त्यांनी बघून घ्या कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करू. एका कुशीला वळा, उठून बसायची काही गरज नाहीये. एका कुशीला वळून फक्त बघून घ्या, शयनस्थितीमध्येच थांबून. पोटावर म्हणून आपण सुरुवातीला विश्रांती घेतो आणि आपण आज करणार आहोत अर्ध शलभासन. ज्यांना सायटिकाचा त्रास आहे, व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी लाभदायक आहे. कसं केलं जातं हे बघून घ्या. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जे आहे ते जमिनीवर. अर्ध शलभासन करण्यासाठी आता आपली हनुवटी जमिनीवर ठेवायची. उजव्या हाताचा पंजा उजव्या मांडीखाली घालायचा. डाव्या हाताचा पंजा डाव्या मांडीखाली येईल. हनुवटी जमिनीमध्ये. आणि अर्ध शलभासनासाठी आधी आपण उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवू जमिनीपासून काहीशा अंतरावरती वर उचलून घेतो. उजव्या हाताचा आधार जो मांडीखाली आहे तो पॅसिव्ह होतो. हनुवटी मात्र आपली जमिनीवरच असते. इथे थोडा वेळ स्थिर राहण्याचा प्रयत्न. त्याच्यानंतर आसन सोडताना उजवा पाय नियंत्रित जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि मग डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून काहीशा अंतरावरती वर उचलून घेतो. डाव्या हाताचा आधार मांडीखाली जो आहे तो पॅसिव्ह. हनुवटी मात्र आपली जमिनीवर आहे. खांदे शिथिल. आसन सोडताना सावकाश नियंत्रित डावा पाय जवळ आणि मग विश्रांती. लक्षात आले कसं केलंय?
करूया आता आपण एकत्रित. पोटावर पडून विश्रांती घ्या. थँक्यू. पोटावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. एका गालावर पडून आपण विश्रांती घेतली. आता दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जे आहे ते आता जमिनीवर येईल. हनुवटी आता आपण जमिनीवर ठेवायची आहे. उजव्या मांडीच्या खाली उजवा हात, उजव्या हाताचा तळवा. डाव्या मांडीखाली डाव्या हाताचा तळवा. हनुवटी जमिनीवर आहे. खांदे अगदी शिकली. आणि आता उजवा पाय गुडघ्याचा सरळ ठेवून जमिनीपासून काहीशा अंतरावरती वळवून घ्यायचा आहे. जाणीव पूर्णपणे श्वासाची अंतिम स्थितीमध्ये हनुवटी जमिनीवर असेल. डोळे बंद. जाणीव श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. सायटिका प्रतिबंधक पाठ करण्याची ज्यांना दुखणी आहे त्यांच्यासाठी उपचारात्मक आणि सावकाश नियंत्रित उजवा पाय जमिनीत. पुन्हा दोन्ही पावलं पाय जोडून घ्यायचे. आणि आता डावा पाय गुडघ्याखाली सरळ ठेवून जमिनीपासून वर ठेवून घ्यायचा आहे. बरोबर, छान. हनुवटी मात्र आपली जमिनीवरच असेल. खांदे अगदी शिथिल. व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांच्यासाठी उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक. जाणीव पूर्णपणे श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट पाय. डावा पाय नियंत्रित जमिनीवर. दोन्ही हात जे आपल्या मांड्यांच्या खाली आहेत ते घालून घ्यायचे. हाता पायांमध्ये अंतर आणि गालावर पडून एका विश्रांती. सावकाश एका कुशीला हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचंय. एका हाताच्या आतल्या अगदी सावकाश. आपण जे पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा स्वस्तिक आसन जे आज आपण पाहिलं त्या बैठक स्थितीमध्ये तुम्हाला जी योग्य स्थिती वाटेल त्याच्यामध्ये बसण्याचा प्रयत्न करा. पद्मासन, अर्ध पद्मासन, स्वस्तिक आसन. दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठकाणा मान सरळ, डोळे अंतत मिटलेले. जाणीव पूर्णपणे श्वासाची. आपण करणार आहोत 2 आवर्तन समान ब्रीदिंग म्हणजे इक्वल ब्रीदिंग. मी अंक काउंट करेन त्याप्रमाणे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा. डोळे अंतत मिटलेले, खांदे कोपर शिथिल. एक भरपूर श्वास भरून घ्यायचा आहे. 1 2 3 4. घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करा. 4 3 2 1. अजून एक आवर्तन करूया. एक सहज श्वास भरून घ्या. 1 2 3 4. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करा. 4 3 2 1. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. डोळे अंतत मिटलेले आहेतच. आणि आपण जी ज्ञान मुद्रा केली आहे त्या दोन्ही हातांच्या बोटांकडे अग्रभागाकडे आपलं मन घेऊन जा. तिथे थोडासा दाब आणा. पहिलं बोट आणि अंगठा यांची जी ज्ञान मुद्रा केलेली आहे त्याचे जे टिप्स आहेत तिथे थोडासा प्रेशर आणा. आपलं मन पूर्णपणे त्या दोन्ही बोटांच्या अग्रभागाकडे घेऊन जा. तिथे तुम्हाला हलकेसे ठोके जाणवत असतील, एक व्हायब्रेशन जाणवत असेल. तिथे आपलं मन केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न करा. तिथे ज्या नाड्या आहेत त्या नाड्यांमधून जो रक्तप्रवाह चालू आहे आणि त्या रक्तप्रवाहामुळे तिथे तुम्हाला काहीशे पल्स जाणवत आहेत, काहीशे ठोके जाणवत आहेत, ज्याला आम्ही किंवा आपण प्राणस्पंदन म्हणतो. कारण की या संपूर्ण ठोक्यांचा, त्या स्पंदनांचा जो संबंध आहे
हा थेट आपल्या हृदयाशी होतो, म्हणून याला प्राणस्पंदन म्हटलं जातं. आपल्या दोन्हीही हातांची बाकीची तीनही बोटं अगदी सैलसर आहेत. आपली जाणीव आपण केलेल्या ज्ञान मुद्रेकडे आपण केंद्रित केलेली आहे. मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी, मन शांत होण्यासाठी आपण प्राणस्पंदनांसहित ज्ञान मुद्रा करतो किंवा ज्ञान मुद्रेसहित प्राणस्पंदनांचा अनुभव घेतो. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. या प्राणस्पंदनामधूनच आपण 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची करणार आहोत. आता मी अंक काउंट करणार नाहीये. आपण आपल्या क्षमतेने एक भरपूर श्वास भरून घ्यायचा आणि तो दुपटीने म्हणजे दुप्पट वेगाने हळूहळू संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे. सुरुवात करूया. पाठकणा मान आपली सरळ आहे, खांदे कोपरं शिथिल आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत. आणि आता एक खोलवर भरपूर श्वास भरून घेताना पोट किंचित बाहेर येत आहे, छातीचं एक्सपान्शन होत आहे, खांदे कानाच्या दिशेला जात आहे आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देताना पोट, छाती, खांदे पूर्ववत. अजून एक आवर्तन करून घेऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थोडा वेळ थांबून घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात. कम्प्लिटली ब्रीद आउट. मन अगदी शांत आणि हलकं झालेलं आहे. आणि आज आपण करणार आहोत विभागीय श्वसन मधलं उकार. जाणीव पूर्णपणे आपल्या पूर्व भागाकडे असेल. तर हे कसं केलं जातं आधी बघून घ्या. स्थिती आपण सगळ्यांनी घेतलेलीच आहे. आपण जेव्हा उकार म्हणजे पूर्ण श्वसन करतो तेव्हा श्वास जेव्हा आपण भरून घेतो तेव्हा आपल्या छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होतं. कसं? आधी आपण हे दीर्घ श्वसनामध्ये बघितलेलंच आहे, पण तरीही पुन्हा एकदा दाखवते. एक श्वास भरून घेताना आपली छाती जी आहे ही आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होते. मी दिसतेय ना प्रत्येक बघा या प्रकारे. आणि श्वास सोडताना जाणीव पूर्णपणे आपल्या उर भागाकडे घेऊन जायची आणि उकार करायचा. पुन्हा छाती जी आहे ही आपल्या पूर्व स्थितीला येते. ठीक आहे? लक्षात आले प्रत्येकाच्या कसं केलं आहे? सोपी कृती आहे. कधी कधी आपलं जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा आपल्या छातीचं एकतर आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होतं किंवा उभ्या कक्षेमध्ये, या प्रकारे असं. त्यामुळे प्रत्येकाची जी क्षमता आहे ही वेगवेगळी आहे, पण आपण शक्यतो आडव्या कक्षेमध्ये प्रसरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की आपण जेव्हा स्कंद श्वसन करतो, जे आपण उद्या बघणार आहोत, तेव्हा आपले खांदे जे आहेत हे आपोआप कानाच्या दिशेने जातात. म्हणजे पुन्हा एकदा आपल्या इकडे आपल्या छातीचं जे आहे हे उभ्या कक्षेमध्ये प्रसरण होतच असतं. त्यामुळे उकार करताना शक्यतो आपली छाती जी आहे ही एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे? यथाशक्ती प्रयत्न, अट्टहास नाही. आपला श्वसन मार्ग सुधारण्यासाठी आपण हे विभागीय श्वसन करतो. त्याचबरोबर प्राणायामामध्ये आपली स्थिती पक्की होण्यासाठी, आपल्या श्वासाच्या गतीवर आपला कंट्रोल राहण्यासाठी आपण हे सगळं विभागीय श्वसन, दीर्घ श्वसन, समान श्वसन हे करत आहोत. सोमवारपासून आपल्याला ऍक्च्युअल प्राणायामाला सुरुवात करायची आहे आणि त्याचा हा पूर्वाभ्यास आपण आता करत आहोत. तर सुरुवात करूया. सुरुवातीला आपण 2 आवर्तन अकार करूया आणि त्याच्यानंतर 3 आवर्तन आपण उकाराची करणार आहोत. तर ज्यांना पद्मासनामध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पाठकणा मान सरळ आहे, डोळे अलगद मिटलेले. आपण 2 आवर्तन उदर श्वसन करणार आहोत म्हणजे अकाराची. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर भरपूर श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल. जाणीव पूर्णपणे आता आपल्या उदर भागाकडे घेऊन जा आणि श्वास सोडताना अकार.
पोट हळूहळू आतल्या दिशेला गेलेलं आहे. श्वास सोडताना आपण आकार केलेला आहे. सेकंड, एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. जाणीव आपल्या पोटाच्या इथे उदर भागाकडे आणि श्वास सोडत आकार. काही क्षण शांत. चेहऱ्यावर कोणतीही आखी नाहीये. चेहरा अगदी शांत आहे. आणि आता आपण करूया पूर्ण श्वसन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीव पूर्णपणे उर भागाकडे आणि श्वास सोडत उकार. सेकंड राउंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. छातीचं प्रसरण. जाणीव उर भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. लास्ट राउंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना उकार. एक क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली आहे ती सोडून द्यायची आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन आणि शवासनासाठी स्थिती घ्यायची. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती. एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट एवढं अंतर. टाचा आतल्या बाजूला, पायांची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेने. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले आहेतच. बंद डोळ्यांनी आता आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहायचा आहे. कमरेचा भाग नकळत वर उचलला जातो तर तो जाणीवपूर्वक जमिनीवर. खांदे अगदी शिथिल. आपलं संपूर्ण शरीर आपण विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे जमिनीवरती झोपून दिलेलं आहे, सोडून दिलेलं आहे. आणि आपल्याला खूप छान आणि खूप बरं वाटतंय. खूप सुखावह वाटतंय. आपल्या पाठकणाला जमिनीचा स्पर्श झालेला आहे. आज आपण जी साधना केली त्याचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. आज आपण काही नवीन आसनं शिकलो. वज्रासनामध्ये आपण मार्जरासन हे नवीन आसन शिकलो. त्याचबरोबर शयन स्थितीमध्ये आपण अर्धपवन मुक्तासन, दंड स्थितीमध्ये हस्त उत्तानासन आणि हस्तपादासन आणि पोटावर पडून आपण अर्धशलभासन ही नवीन आसने जी आज आपण शिकलो त्याचा आपल्या संपूर्ण शरीरावरती जो काही परिणाम झालेला आहे किंवा जिथे कुठे आपल्याला ताण आलेला आहे तो आपण शवासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक शिथिल करून घेणार आहोत. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं शान्तिहरं चित्त विश्रांती कारकम्. शरीर आणि मनाला आनंद देणार असं हे चैतन्यासन, आनंदासन. आपण सुरुवात आपल्या दोन्ही पायांच्या बोटांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची बोट तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी,
मी मनानेच शिथिल करून घेत आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची बोट तळहात, मळहात, मनगट, पोटभर, दंड, खांदा शिथिल झालेले आहे याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे आणि पाठकड्याकडे. हे तिन्ही भाग आपले जमिनीवर अलगदपणे पहुडलेले आहेत. त्या तिन्ही भागांमध्ये सगळे स्नायू, सांधे, पाठकड्यांमध्ये मणके आपण मनानेच मी शिथिल करून घेत आहे आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या उदर भागाकडे, छातीच्या भागाकडे आणि कंठाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. छातीच्या गरगड्या, छातीचा पिंजरा, तिथले स्नायू शिथिल झालेले आहेत. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली माझी जीभ, माझे गाल, माझे कान, माझं नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, माझ्या डोक्याचा मागचा भाग जो जमिनीवर आहे, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे याची मला मनोमन जाणीव होत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हलकं हलकं हवेत तरंगत आहे. माझ्या प्रत्येक शरीरामधला अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू शिथिल झालेले आहे. जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकसं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. शांत, लयबद्ध, मंद माझा श्वास सुरू आहे. म्हणून आपण एक अशी कल्पना करायची आहे की मी श्वास भरून घेताना या सृष्टीची, निसर्गाची सकारात्मकता माझ्या भरून घेणार आहे आणि श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, व्याधी, काळजी, चिंता मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. मला खूप छान आणि प्रसन्न वाटतंय. योग म्हणजे फक्त शारीरिक कसरत नाहीये, तर भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, समत्वम योग उच्यते, योग कर्मसु कौशल्य. समत्वम योग उच्यते म्हणजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाची स्थिती न डगमगू देणं, हा सुद्धा एक प्रकारचा योग आहे. आणि योग कर्मसु कौशल्य म्हणजेच आपण जी काही कामं करतो त्या कामामध्ये प्रामाणिकपणा, कौशल्य असणं हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. पण हा प्रामाणिकपणा कसा येणार किंवा शरीराचं आणि मनाचं संतुलन कसं राखलं जाणार, तर त्यासाठी आपण जी साधना करतो ती आपल्याला खूप महत्वाची आहे आणि ती खूप उपयोगी पडते. म्हणूनच आपण आपल्या शरीर आणि मनाला एक संकल्प देऊया पुन्हा एकदा. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, उचित राहण्यासाठी, विरहित राहण्यासाठी, व्याधी विरहित राहण्यासाठी मी नियमित, यथाशक्ती, उचित अशी योग साधना करणार आहे. माझ्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेली आहे. एक सकारात्मक ऊर्जा माझ्या संपूर्ण शरीरामध्ये संचारत आहे. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला संपूर्ण दिवसाची कामं करण्याचं एक बळ देतं, एक ऊर्जा देतं आणि ह्या ऊर्जेतूनच आपण आपली उर्वरित कामं पूर्ण करणार. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद आणि शवासनातून बाहेर येण्यासाठी
दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. दोन्ही पाय जुळून घ्यायचे. आपली मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घ्यायची आणि त्यानंतर आपले दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर द्यायचे आणि एक शरीराला खेच द्यायचा. आळस द्यायचा. एक आळस, एक खेच, संपूर्ण ताण द्यायचा आपल्या शरीराला आणि सावकाश डाव्या बाजूला वळायचं आहे. डावा हात आपल्या डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरात असेल. छान. आणि आता उजव्या हाताच्या आधाराने शरीराला झटका न देता सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता संथपणे. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्या. मी शांती पाठ बोलते, आपण श्रवण करा. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. करूया नमनमुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने सावकाश वर घेऊन जायचे आणि श्वास सोडत सोडत आपापल्या क्षमतेने कमरेच्या मध्ये जोडायला सुरुवात. जोडलेले हात कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नाही. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. आजची साधना प्रभूला समर्पित केली आहे. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून दिलेला आहे. सावकाश श्वास भरून घेत कमरेला सरळ व्हायचं. श्वास सोडत दोन्ही हात पाय नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरि. जिथून सुरुवात तिथे शेवट. हरि. धन्यवाद. मीटिंग एंड करू. कुणाला काही सूचना किंवा काही समजलं नाही असं काही आहे का? ठीक आहे, चालेल. मग भेटूया उद्या आपण संध्याकाळी 5 वाजता. खूप खूप धन्यवाद. गुड नाईट. मीटिंग एंड करू. चालेल, चला धन्यवाद. हरिओम. भेटूया उद्या 5 वाजता.